राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. जशा जशा नगर परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकाच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत, तसं तसं महाराष्ट्रामध्ये आणखी एक दहशतीचं वातावरण सध्या पसरवलं जाते, ते म्हणजे बिबट्याचं. खरं तर ही बिबट्या कोणाच्या सेटलमेंटसाठी वगैरे काम करतात की काय, अशा प्रकारचा संशय येतो. अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर सुरू झाला आहे आणि या बिबट्यांवरती कंट्रोल करण्यासाठी या राज्याचे वनमंत्री आहेत. या वनमंत्र्यांनी एक वेगळंच फरमान काढलं, जे आजपर्यंतच्या राजे महाराजांनी मला वाटते रामायणामध्ये, महाभारतामध्ये कुठल्याही युगामध्ये अशा प्रकारची आदेश निघाले नसेल, फरमान निघालं नसेल, तसं फरमान या महाराष्ट्रातल्या वनमंत्र्यांनी काढलं. ते म्हणजे असं की आम्ही 100 कोटी रुपयांच्या शेळ्या, म्हणजे जंगलांमध्ये शेळ्या बकऱ्या सोडू, जेणेकरून ह्या बिबट्यांना त्या शेळ्या बकऱ्या खाता येतील आणि ते मग माणसांवरती हल्ले करणार नाहीत. अशा प्रकारचं त्यांचं काहीतरी ते नियोजन आहे. मला वाटतं म्हणजे वनमंत्री किंवा ह्यांचे जे सल्लागार असतात, हे लोक काय पिऊन ह्या सगळ्या गोष्टींचा सल्ला देतात किंवा अशा प्रकारचे आदेश काढतात, फरमान काढतात, हे समजत नाही. बिबट्याची कंट्रोल कसं करायचं त्यांना, किंवा त्यांना घरी बसल्यानंतर आता त्यांना तुम्ही ते लाडक्या बहिणींना पैसे दिले 2,500 रुपये, 1,500 रुपये, 2,500 तर दिलेच नाही तुम्हाला, देणार म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, पण जे देणार होते तेही दिले नाही, तो पार्ट बाजूला राहू द्या. पण ज्या बिबट्यांवरती तुम्ही आता सांगताय की आम्ही त्यांना घरी बसल्या शेळ्या पुरवू, मेंढ्या पुरवू, त्यांनी आता जनतेवरती हल्ला करायचा नाही. शेळ्या आणि मेंढ्या पुरवल्यानंतर देखील तुम्हाला वाटतंच बिबट्या माणसांवरती हल्ला करणार नाही किंवा माणसांच्या वस्तीमध्ये बिबट्या येणार नाही. वनमंत्र्यांसाठी एक शब्द नक्की तुम्ही लिहा, जर तुम्हाला त्यांचा निर्णय काय वाटत असेल ते समजला असेल तर.